अंतरराष्ट्रीय बाजार के प्रमाण में पेट्रोल व डीजल की कीमतें कम न करते हुए बढ़ा दी गई है। सरकार की इस नीति से सामान्य जनता पर अन्याय किया गया है। चंद्रपुर खासकर पूरे महाराष्ट्र में भी पेट्रोल डीजल की कीमतें बढ़ाई गई है, जिसका भुगतान ग्रामीण इलाके की जनता को भुगतना पड़ रहा है। सरकार ने पेट्रोल डीजल की कीमतें बढ़ाई, साथ ही किसानों की समस्या जैसी कई समस्याओं को अभी तक नहीं सुलझाया है। साथ ही जनता को दिए गए कई आश्वासन भी अभी तक पूरे नहीं किए गए हैं। सरकार की इस नीति के खिलाफ चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी की ओर से पेट्रोल डीजल की कीमतों में बढ़ोतरी करने पर राज्य सरकार का जाहिर निषेध 6 अक्टूबर को चटपुरा गेट परिसर में किया गया। दुसऱ्या माध्यमातून काढायची अशा प्रकार जो आहे भारतीय जनता पार्टीच्या या महाराष्ट्रातील सरकारने सुरू केलेला आहे। केंद्राची बाब ही आहे की या चंद्रपूर जिल्ह्याचे अर्थमंत्री माननीय आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा यांना कल्पना आहे की विदर्भातील शेतकरी जो आहे कशा प्रकारे या धान उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, त्यांना सुद्धा डिझेल आणि पेट्रोलची आवश्यकता वाटते आहे। परंतु या जिल्ह्याचे या राज्याचे पालकमंत्री जे आहे त्यांना याबद्दल थोडीशी ही पडते आहे, चिंता असते तर ही 2% कारवाई केली असती आणि या प्रकारे सामान्य जनतेला वेटिंग करण्याचं काम हे केंद्राचे आणि भाजपातील सरकार करते आहे। त्यांचा या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध करतो। आज आम्हाला या इथे येऊन आंदोलनाची गरज का पडलेली आहे। पूर्ण भारतामध्ये 2 रुपयाने स्वस्त डिझेल आहे, पेट्रोल आहे, परंतु या चंद्रपुरामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये आज 2 रुपयाने डिझेल जास्त घ्यावं लागते। या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः वित्त नियोजन मंत्री आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जवळ इथून 150 किलोमीटरचे मुख्यमंत्री आहे, परंतु यांना हे कळलं नाही। त्यांनी जनतेने म्हटलं होतं का सरसकट टोल माफ करा, सरसकट LPD माफ करा, सरसकट दारू बंद करा। तुम्ही आता सर हे सामान्य लोकांचे प्रश्न नव्हते, जे कार घेणारे लोक आहेत, उच्चभ्रू आहेत, मोठे लोक आहेत, LPD व्यापारी भरत होते, हे पिणारे हे वेगळे होते। ठीक आहे, तुम्ही केली दारूपट्टी ठीक आहे, परंतु आता तुम्ही प्रत्येक नागरिकांकडून पैसे वसूल करताय। याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत पक्षाच्या वतीने, कारण लोकांचे प्रश्न आहे, निगडीत प्रश्न आहे। या प्रश्नावर आवाज उचलणं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कमिटी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रावर आज आम्ही हा आवाज बुलंद करत आहोत आणि निषेध करतो आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा, या चंद्रपूर शहरातले वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारचा। कारण की कालच त्याची आम्ही बैठक झाली का 4.5 मंत्रालयामध्ये, या विषयावर चर्चा सुद्धा केली की आम्ही तुम्हाला म्हटलं नाही 20 रुपये ठिकाणी तुम्ही 10 रुपयाचा टोल घेतला असता, कोणी मनाई नाही केली असती। LPD व्यापाऱ्यांनी कोणी मनाई नाही केली होती, पण आता पेट्रोल सरसकट सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जात आहे। त्यांचं उत्तर फार गोलमाल दिला आहे। हे आम्ही म्हटलं हे बरोबर नाही, उद्या आम्ही हा आंदोलन करणार आहोत। बाकी बरेचसे प्रश्नावर त्याच्यावर चर्चा झाली आहे, नेती घाट असो, चिटफंड असो, बाकी अनेक विचारांवर आम्ही चर्चा केली आणि आमची पुढची मीटिंग घेणार आहे। तर चंद्रपूरचे अनेक प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, पण हे सरकार निषेध करतो आहे। इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे रेट कमी होत असताना, डिझेल आणि पेट्रोलचे रेट कमी होत असताना आता या पोझिशनमध्ये 25 आणि 35 रुपये या रेटनं डिझेल आणि पेट्रोल मिळाव्यास पाहिजे होतं, परंतु हे रेट त्यांनी पहिलेच वाढवले। परत चंद्रपूर खास करून महाराष्ट्रामध्ये आज जे म्हणत आहे 2 रुपये पेट्रोल आणि 2 रुपये लिटरनी डिझेलवर रेट वाढवले आहे, पण ते ॲक्च्युली 2.5 रुपये लिटरनं यांनी महाराष्ट्रामध्ये रेट वाढवले आहे आणि याचा भुर्दंड ग्रामीण भागामध्ये जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना बसत आहे। तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे एवढ्या इंडस्ट्रीज बंद झाल्या आहेत, 10 इंडस्ट्रीज बंद झालेल्या आहेत, त्याच्यानंतर नवीन उद्योगाची तुम्ही घोषणा करता, ते जुने उद्योग चालू शकत नाही। आज दारूबंदी झाली, फार चांगलं झालं, परंतु आज जर तुम्ही लॉजवाल्याला विचाराल चंद्रपूरची परिस्थिती काय आहे, तुम्ही जर खानावळवाल्याला विचाराल चंद्रपूरची परिस्थिती काय आहे, त्यांना उद्योगधंदे चालवणे होत आहे। लॉजवाल्याची परिस्थिती माझ्या मित्रानं सांगितली की इलेक्ट्रिकचे बिलं भरू शकत नाही। ही परिस्थिती जर व्यापारावर येत असेल आणि सर्व देशातले उद्योग जर उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही नवीन लोकांना तुम्ही रोजगार देणार कुठून, हा देखील या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे।
आणि महाराष्ट्र सरकारने जे 2.5 रुपये पेट्रोल आणि डिझेलची वाढ केलेली आहे त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आणि काँग्रेस फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध जाहीर करतो आम्ही महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा। धन्यवाद। इस वक्त चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष नंदू नागरकर, पूर्व जिलाध्यक्ष विनायक बांगड़ी, पूर्व जिलाध्यक्ष सुभाष सिंह गौर, पार्षद सुनीता लोढ़िया, ग्रामीण जिलाध्यक्ष प्रकाश देवतले, महेश मेंढे आदि कांग्रेस कार्यकर्ताओं ने उपस्थित होकर नारेबाजी कर सरकार की नीति का विरोध प्रदर्शन किया।